उद्धव ठाकरेंचा करून झाला, कोणालाही यश मिळालं नाही। पण नितीश कुमारांचा पराभव करत तेजस्वी यादव मुख्यमंत्री झालेत। तर तेजस्वी यादव हे 2029 मध्ये जेव्हा लोकसभेची निवडणूक होईल त्यावेळेला विरोधी पक्षाचा प्रमुख चेहरा असतील, किंबहुना तेच विरोधी पक्षाचा चेहरा असतील। खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात सर। मला कपिल ढोके यांचं पण त्याच्याबद्दलचं ॲनालिसिस ऐकायला आवडेल, पण त्याच्या आधी काही अपडेट्स प्रेक्षकांपर्यंत मी पोहोचवतो। निवडणुकांचे जे कल हाती येत आहेत त्यानुसार 230 जागांवरचे कल हाती आलेले आहेत आतापर्यंत। त्यापैकी एनडीएचे उमेदवार 122 जागांवर आघाडीवर आहेत, त्यामुळे बहुमताचा आकडा एनडीएने गाठलेला आहे। 122 जागांसह एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर महागठबंधनचे 103 जागे आघाडीवर आहेत। आरजेडी हा सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय। 76 जागांसह 76 जागांवर आरजेडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे। त्यामुळे तेजस्वी यादव यांनी मोठी मुसंडी मारलेली आहे। बिहारच्या राजकारणामध्ये सर्वात मोठा पक्ष बनताना दिसतोय आरजेडी। 76 जागांसह बिहारचा महासंग्राम आपण बघतोय। बिहारची विधानसभा निवडणूक ही रंगतदार झालेली होती आणि निकाल सुद्धा तितकेच इंटरेस्टिंग आहेत। भाजपचे उमेदवार 65 जागांवर आघाडीवर आहेत, तर जेडीयूचे 46 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसला 18 जागांवर अजून आघाडी मिळालेली आहे। एकूण 231 जागांचे कल हाती आलेले आहेत, त्यापैकी एनडीए 123 जागांसह आघाडीवर आहे, तर महागठबंधन 103 जागांसह आघाडीवर आहे। महागठबंधन 103 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेसला आता 18 जागा मिळताना दिसतात, म्हणजे 18 जागांचे जे कल हाती आले त्यानुसार काँग्रेसने तिथे आघाडी घेतलेली आहे। बिहारची विधानसभा निवडणूक आणि त्याचे निकाल आपण बघतोय। मोकाकामधून जेडीयूचे आनंद सिंग हे सध्या आघाडीवर आहेत। आपल्यासोबत काही मान्यवर आहेत बिहार निवडणुकीबद्दल चर्चा करण्यासाठी। प्रकाश गाडे यांच्याकडे मला जायचं आहे। तर प्रकाश गाडे, तुम्हाला वाटतं की मुस्लिम मतदान हे नितीश कुमार यांच्यामुळे एनडीए सोबत आलंय? एक ठराविक पर्सेंटेज, फार नाही पण एक 10 ते 20% आसपास असू शकतं। आणि आपण सरकार म्हणून काम करताना आपण कुठलं जात धर्म पंथ बघत नाही, आपण सगळ्यांसाठी काम केलेलं आहे। आणि जसं तारेदादा म्हणालेत की ओबीसी असेल आणि एक्स्ट्रीम बॅकवर्ड क्लासेस आहेत, हे आपली वोट बँक आहेत। त्याचबरोबर मुस्लिम मतदार काही प्रमाणात आले असतील, कारण आपण सगळ्यांसाठी काम केलेलं आहे। आणि आमचं होतं सबका साथ सबका विकास, हे आदरणीय पंतप्रधान मोदीजींनीही ठरवून दिले होते। त्याचप्रमाणे बिहारमध्ये मागच्या 10 वर्षामध्ये 3 एम्स हॉस्पिटल उभे राहिलेत। त्याच्यानंतर जे बिहारमध्ये जी आरोग्याच्या बाबतीमध्ये अनेक समस्या त्या ठिकाणी होत्या, तेवढ्या मोठ्या बिहार प्रदेशामध्ये फक्त 6 मेडिकल कॉलेज होते, सरकारी मेडिकल कॉलेज होते। आज ते 2025 मध्ये 17 मेडिकल कॉलेजेस आहेत। हे सगळे जे कामं आहेत आणि हा जो काही रिझल्ट आहे तो कामावरती आलेला रिझल्ट आहे। आपण कुठलेही खोटे आश्वासन आपण आजपर्यंत भारतातील जनतेला दिले नाहीत। जे दिले, जे सांगितले, जे बोलले ते केलेले आहेत। महाराष्ट्रामध्येही केले, देशामध्येही केले आणि बिहारमध्ये पण केले, ते ह्या निकालातून स्पष्ट दिसून येते। ठीक आहे किरण सर, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक आपण बघितली तर तेव्हा 80-20 असं म्हणत धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणातला सुरुवात तिथं बघायला मिळाली होती। अर्थात योगी आदित्यनाथ हे हिंदुत्वाचे फायरब्रँड नेते तिथं होते आणि 80-20 म्हणत एक प्रकारे हिंदू मतांचं पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न झालेला होता। पण तसा काही प्रयत्न बिहार निवडणुकीत अजिबात झालेला दिसत नाहीये। तो नितीश कुमारांमुळे का? बरोबर, नितीश कुमार हे काय फारसे हिंदुत्वाच्या बाजूने नाही आहेत, किंवा आपण असं म्हणू शकतो की ते काही हिंदुत्ववादी नाहीच आहेत। आणि नितीश कुमार यांचा चेहरा या निवडणुकीमध्ये असल्यामुळे भारतीय जनता पार्टीने तेवढासा फारसा आक्रमकपणाने हिंदुत्वाचा मुद्दा मांडलेला नाही। त्यांचा सगळा रोख प्रचाराचा जो होता तो महिला उमेदवार, केंद्र सरकारने केलेली कामं, आता प्रकाशजी म्हणाले त्याप्रमाणे हॉस्पिटल्स असतील किंवा नरेंद्र मोदींचा चेहरा त्याच्यामध्ये असेल। पण त्यांनी कुठेही आपल्याकडे जसं एक है तो सेफ है किंवा बटेंगे तो कटेंगेचा नारा होता तसा तिकडे फारसा काही दिलेलं नाही आहे। हे फॅक्ट आहे आपल्याला। त्याचं सगळ्यात मोठं कारण हे नितीश कुमार आहे, कारण नितीश कुमारांचं राजकारण त्या भोवती फिरत नाही। म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला जी काही मुस्लिम मतं मिळालेली दिसत आहेत ती नितीश कुमार यांच्यामुळे मिळालेली दिसतात, हे पण आपल्याला मान्य केलं पाहिजे। म्हणजे नितीश कुमार एका वेळेला असं म्हणाले होते दिल्लीच्या एका सभेमध्ये की राजकारणामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या वेशभूषा कराव्या लागतात, कधी तुम्हाला गोल टोपी घालावी लागते, कधी तुम्हाला टिळा लावावा लागतो। या पद्धतीचं नितीश कुमार यांचं राजकारण आहे। ते भाजपला पटणारं नाहीच अर्थातच, म्हणजे भाजपच्या भूमिकेशी ते सुसंगत नाहीच। पण नितीश कुमार तिथे असल्यामुळे भाजपला कदाचित या गोष्टीमध्ये एक पाऊल मागे घ्यावं लागलं आणि हा जो आक्रमक हिंदुत्वाचा पवित्रा होता तो तिथे काही क्षण बाजूला ठेवावा लागला। ही फॅक्ट आहे सर। बिहारच्या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा पूर्णच मिसिंग वाटला, कारण महाराष्ट्राच्या विधानसभेत आपण बघितलं तर एक है तो सेफ है, काय
बटेंगे तो कटेंगे अशा पद्धतीचे नारे बघायला मिळाले. तर बिहार निवडणुकीत अशी काहीच भाजपची स्ट्रॅटेजी नव्हती. नाही, त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये